श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचे लीला खरोखरच अगाध आहेत. कोणीही कितीही मोठा भक्त असला तरी देखील स्वामींची लीला पुढे काय करणार आहेत स्वामी हे कोणालाही अंदाज लावू शकणार नाहीत. कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचं प्रत्येक भक्ताच्या बाबतीत नियोजन हे नक्कीच असते आणि ते नियोजनानुसारच त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये देत असतात, घेत असतात. जे त्या भक्तांच्या भल्याचे आहे, जे त्या भक्तांना पुढे जाऊन त्रास देणार नाही, असे स्वामी नेहमीच आपल्या भक्तांच्या हिताच्या गोष्टींचा विचार करत असतात आणि तेच त्यांच्या आयुष्यामध्ये देत असतात. खरोखरच प्रत्येक वेळी स्वामींचे अनुभव, स्वामींच्या लीला अगाध असतात आणि अनुभव देखील खरोखरच कधी कधी विचार करायला लावणारे किंवा अविश्वसनीय अनुभव स्वामी आपल्या भक्तांना देत असतात. स्वामी आपल्या भक्तांचे नेहमी रक्षण करत असतात हे देखील तेवढेच सत्य आहे. जेव्हा एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो तर त्याच्या पावलोपावली स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशीही असतातच, परंतु त्यांना कधीही कोणत्याही दुःखात संकट त्यांच्यावरती येऊ देत नाही आणि जरी त्याच्या कर्माचे भोग असतील आणि आले तरी देखील त्याला अलगद बाहेर हे नक्कीच काढत असतात. जिथे खूप मोठं नुकसान होणार होतं तिथे थोडक्यात निभावतं, परंतु त्याच्याकडून कर्म देखील पूर्ण होतं आणि स्वामींचा त्याच्यावर आशीर्वाद असल्यामुळे त्याला जास्त त्रास देखील होत नाही. तर असेच खरोखर खूप सुंदर सुंदर स्वामी आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी किंवा त्यांचे आयुष्य तारून नेण्यासाठी प्रचितीही देत असतात आणि आजची प्रचिती देखील खरोखरच खूप सुंदर आहे. आजचा अनुभव एका ताईंचा आहे आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर अशी प्रचिती दिलेली आहे आणि त्या ताईंचं वय हे 70 ते 75 वर्ष वय आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूपच असे चमत्कार केलेले आहेत. जिथे अशक्य होतं ते देखील शक्य करून दाखवलेलं आहे. चला तर मग ताईंच्या आयुष्यामध्ये काय स्वामींनी अनुभव दिलेला आहे जाणून घेऊया ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. श्री हॅलो. स्वामी समर्थ ताई. हा साई समर्थ सांगा. जय जय स्वामी समर्थ मॅम. हा एक ते लहान बाळ आणि केक वरचे हो हो हो. वाचवलेला. हा. तर ते मी ऐकलं तर म्हणून मी नंबर लिहून घेतला. म्हणलं बघा की तुम्ही बोलायला वेळ आहे आणि तर सांगू का मी तुम्हाला माझा अनुभव. बरं बरं सांगा. अच्छा, काय झालं माहितीये, स्वामी समर्थांचं नाव, मी दत्तात्रयाची भक्त आहे लहानपणापासून. हा हा हा, मी स्वामी समर्थांचा मला म्हणजे एवढा काय अनुभव नव्हता. हा हा आणि आता 2-3 वर्षापूर्वी आमची कामवाली आहे ना, हा ती स्वामी समर्थांच्या मठात जायची. हा. तरी पण मला एवढं काही समजलं नाही. नंतर मी फोटो बघितला की स्वामी समर्थांचा पाठीमागे दत्ताचा पण फोटो आहे ना. अरे वा. हा हा, तर म्हटलं अरे म्हणजे स्वामी आणि दत्ताचे नाव वेगळे पण आत्मा तर एकच आहे ना. एकच आहे. हो ना. हा, आणि माझ्याकडे काही वस्तू नसताना मी स्वामी समर्थांचं म्हणजे हे करायला लागले, पूजन. हा हा पण माझ्याकडे काहीच नव्हतं, कुठलंच पुस्तक नव्हती, ना माळा होती ना काय नव्हती. हा हा आणि अशीच मी गेले मैत्रिणीच्या घरी, तर तिच्या घरी तिला ते जुना बुक मिळालं. हा. जुनं असतं ना, तारक मंत्र वगैरे सगळे लिहिलेले. नित्य सेवेचं पुस्तक का? आता नवीन आवृत्ती आहे ना. हो हो. हा, तर ते जुनं बुक मिळालं आणि म्हणलं चला आपण म्हणजे असं वाचतो ना पुस्तक देवाचं, असं वाचूया देवाच्या पुढे ते पुस्तकाला ठेवून म्हणजे पूजा दिवा लावून अगरबत्ती लावून त्यातले ते तारक मंत्र आणि म्हणजे सगळं पुस्तकच वाचून काढायची. मला म्हणजे कोणी शिकवायला काही नव्हतं की तू असं कर, ते तसं कर, हे कर वगैरे. मी आपल्या मनानेच आपण जशी आपल्या घरातली पूजा करतो ना तशी समजून मी पूजा करायची. 2 वर्षापासून म्हणजे आता 1 वर्ष झालं फक्त हे पूजा करते. आणि तारक मंत्र वगैरे 2 वेळा वाचते. आणि आता आमच्याकडे, आणि मी स्वामी समर्थांचं मठ कुठे, त्यांचं ते केंद्र असतं ते कुठे, ते लोक कुठे भेटतात माणसं, आणि ते अक्कलकोट कुठे आहे वगैरे
सगळ्यांना विचारून थकले मी. मला अक्कलकोटला जायचंय अरे वा. स्वामींना भेटायला. हा हा. तरी पण मी काय करायची, असं माझ्या मनाने देवाला मी कुठे बाहेर गेली, बाजारात, दुकानात, त्या कुठे ऑफिसमध्ये कामाच्यासाठी गेली मी. हं. 75 वर्षाचे. हा हा. ऑफिसमध्ये नाही, म्हणजे बँकेचं वगैरे काम. हा. आणि तर मी नेहमी म्हणायची घरातून निघताना की स्वामी तुम्ही माझ्या बरोबर असणारच. अरे वा. आणि मी जेव्हा रिक्षात बसायची ना, हा. तर बाजूने कार किंवा अशा गाड्या जायच्या, स्वामी समर्थांचं ते चित्र असतं ना, हो हो हो. लाल लाल आउटलाईन केलेलं, हो हो, आकृतीमध्ये. आणि भिवू नकोस किंवा ते ड्रॉइंग, आणि स्वामी समर्थांचं जे असं टिक्का लावलेलं मोठं असं एक सिम्बॉल असतं ना, हे माझ्या बरोबर रिक्षाच्या बरोबरच चालू असतं. अरे वा. जाताना पण आणि येताना पण. मग तर मी ते तुमच्या जाताना सांगायची की तुम्ही माझ्या बरोबर आहे, हो ना. मला दिसायला पाहिजे. आणि ती दिसतेच. अरे वा. कार असू दे, काय रिक्षा असू दे, हं. ते सिम्बॉल तर दिसतं, नाहीतर ते मी तुझ्या पाठीशी भिवू नकोस हे तरी लिहिलेलं असतं, पण दिसतं येताना पण आणि जाताना पण बाहेर पडली की. अरे वा. म्हणजे हा माझा मोठा अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव म्हणजे लाडाने, मुलांच्या लाडाने आमच्याजवळ जे पण होतं ते सगळं त्यांच्या नावावर करून टाकलं. ते पण जातात बाजारात वगैरे, तर ते नेहमी बोलायचे स्वामीला माझ्याबरोबर यायलाच पाहिजे. आणि त्यांना ती कार, गाडी, काही ना काही जे स्वामीचं सिम्बॉल ते असतंच, दिसतं म्हणजे दिसतंच, येताना पण आणि जाताना पण. अरे वा. आणि जे माझी घरं मी मुलांना देऊन टाकली ना, म्हणजे माझ्या मिस्टरांनी आम्ही दोघांना मिळून, नंतर ते घरातून बाहेर काढायला लागले आम्हाला. अरे. मला माझं घर मिळत होतं राहायला. युट्यूब मध्ये पण ते म्हाताऱ्या बायकांना बाहेर काढतात, जे रस्त्यावर सोडतात वगैरे दाखवलंय ना. हो हो. तर मला वाटायचं की माझं पण आयुष्यामध्ये हेच घडणार आहे, कारण आता मला राहायला घर नाहीच आहे ना. हो हो. म्हणून मी ते स्वामींना एक संकट टाकलं. संकट काय बोलतात ते, असं सांगितलं त्यांना, स्वामी तुम्ही असं करून दाखवा की हे न होणारी गोष्ट होती. आम्ही नावावर केलेल्या मुलांची घर आम्ही माझ्या नावावर झाली बघा. बापरे. हे मोठा अनुभव आहे. मला सारखे सगळे घरातून बाहेर जा वगैरे पुष्कळ त्रास दिलाय अजून पण. मी पावसात, भर पावसात सगळे वकील 10-12 वकील केले. माझे एका पायाचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. कधी वरून मालाड, कधी मीरा रोडवरून मालाड, इतकी पळापळ धावपळ सगळे 9-10 वकील केले मी. आम्ही फोटो माझ्या समोरच आहे, त्यांच्या समोर बसूनच बोलते सगळं. अरे वा. आणि नंतर मला वाटलं की आता माझी हालत पण त्या म्हाताऱ्यासारखं होते घराच्या बाहेर. मला आयुष्यावरून विश्वास उडाला होता. बापरे. आणि अचानक स्वामी असं चमत्कार केले ते मुलांनीच आहे. मुलीला तर मी 100% दिलं होतं गिफ्ट. ती तर कधी मिळणारच नव्हती परत, कधीच मिळणार नव्हतं, अशक्य गोष्ट आहे. सगळे बोलले वकील हम नहीं लेगा केस, हे केस नाही लेना, असं करायचे होणार नाही, एकदा गिफ्ट दिलेली मिळत नाही. मिळला तर मी काहीच करू शकत नाही. माझे मिस्टर नव्हते, मी एकटी पळत होते, कोणाला माहित नव्हतं. आणि स्वामी समर्थ गाडीचं माझे ते चित्र असायचं, ते मला माझ्या बरोबर असायचंच ते चित्र. चांगला मिळाला मला. तिला काय माहित दया आली, म्हटलं स्वामींनीच तिला गेला असणार. हो ना. काय दया आली माहित नाही. अहो एवढे 2 वर्षापासून प्रयत्न करत असताना मला तिने 2 महिन्यात माझं घर मला मिळून गेलं. अरे वा. स्वामीला सांगायचं तुम्ही खरं असतं माझी हालत युट्यूब सारख्या मतांसारखं करू नका. मला माझं स्वतःच घर पाहिजे जिथे मी अभिमानीन राहणार, मला कोणी घराच्या बाहेर काढणार नाही, असं पाहिजे मला. हो ना. आणि झालं, तसं झालं. संपूर्ण घर माझं झालं. अरे वा. न होणारी गोष्ट शक्य झाली. आणि दुसरा फ्लॅट होता तो म्हणजे नवऱ्याच्या नावावर होता. सेकंड नाव म्हणजे मुलाचं होतं, थर्ड नाव सुनेचं होतं. आता ते तर कसं मिळणार मला. सगळ्याला मुलगा नेहमी मला नेहमी म्हणायचा आता ते घर बाप. मी बोलते आहे, समजतंय ना. हो हो, समजतंय ना ताई. कारण मला ते भरून आले ना मनामध्ये.
हो मी हा. तर मला म्हणायचं तू पप्पा मेले की ते घर माझं होणार आहे, तुझं नाही होणार आहे. म्हणलं जाऊ दे, स्वामीच्या मनात जे असेल ते होईल. हो हो आहे ना. अगदी तर 100%. त्यासाठी मी काही प्रयत्नच केला नाही. म्हटलं वडील मेल्याने त्याचं नाव दुसरं आहे तर त्यालाच मिळणार ना. हो ना. मी काही ट्राय केलं नाही. हा. पण माहित नाही बोलतात की ते स्वामींनी काय माहिती वकिलांनी कसे पत्र बनवले काय बनवले म्हणजे लॉ प्रमाणे चिटिंग मिटिंग नाही. हा हा जे गव्हर्नमेंटचा त्याप्रमाणे सगळं केलं. हा हा तर माझीच मुले मला पण फसवून काय करणार आहे आणि मी कुठे वर घेऊन जाणार आहे. हो ना. हो मग ते तुम्ही जे घरातून बाहेर काढताय सारखं सारखं देऊन पण काढताय. बापरे. बरोबर. हो ना. हा. एवढं सगळं देऊन मला घरातून 2 आठवड्यातून 1 आठवड्यातून तो घरातून बाहेरच जायला लागतं सांगतात. मी मजबूर आहे कारण माझं घर आहे ना हे रिडेव्हलपला गेलंय. हा 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 राहणार कुठे आम्ही भाड्याच्या घरात राहतो ना. हा 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 मग ते भाड्याच्या घरातून तो सारखाच बाहेर काढतो. आता माझं घर असतं तो काढून नसतं शकला ना. हो ना. आणि मी मग अजून मी आता सिरियस आहे म्हणजे माझ्यामध्ये छातीमध्ये पुष्कळ हे दुखतंय. हा. म्हणून मी स्वामींना नाही देत त्रास. मी म्हणलं ते माझ्या कर्माचं फळ आहे मला भोगायला पाहिजे. हो हो आणि योगायोगाने बघा ना ते दुसरं पण फ्लॅट होता ना हा. तो पहिलं नाव माझंच आलं. अरे वा. हा. म्हणजे त्याला काही व्हॅल्यूच आले नाही. आमचे बिल्डिंग म्हणजे सेक्रेटरी चेअरमॅन वगैरे म्हणले तुम्ही काहीतरी पुण्य आहे. म्हणलं माझं काय पुण्य नाही हे स्वामी समर्थांची कृपा आहे. हो ना. हो ना. कारण ते घर मला आता एक पण घर नव्हतं राहिला तर ते 2 घर आहेत आता. हं. हा माझा मोठा एक्सपिरियन्स आहे. स्वामी नाही म्हटलं मी मरेपर्यंत साधी सुधीच करते. मला ती माळ पण पकडता येत नव्हती. हा हा ती ह्याची जपाची माळ. हा. किती करायचं काळापर्यंत सगळं सांगितलं समजलं लक्षात आलं ना. हो 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 सर्व काही समजलं. हॅलो. हा समजलं ना सर्व हॅलो. काही. ते सगळं घराबिराचं सांगितलं परत मी कुठे पण बाहेर चालले की ते माझ्याबरोबर म्हणजे बाजूतून एक गाडी जाते कुठली ना कुठली की तिथं स्वामी समर्थांचा फोटो त्याचं ते सिम्बॉल नंतर त्यांनी ते लिहिलेलं लिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे. हे दिसतंच मला येताना पण आणि जाताना पण. आणि माझी घरं गेलेली होती ते मला परत मिळाली. आता ते झालं आता पुढच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होतील बिल्डिंग. मुलांचं प्रेम दाखवून ते आम्हाला ज्यांना दिलं सगळं त्यामुळे म्हातारपणे आरामात सांभाळतील. आता ते स्वामी समर्थांना माहिती आहे कसं सांभाळतात काय होतं सगळं बघतात. आणि जेव्हा पण मी लावते ना ते मेसेज येतो त्यांचा संदेश ते असं वाटतं की माझ्या मनातलं अंतःकरणातलं त्यांना ते सांगितलं ना त्याच्यावरच ते उपाय सांगतात. अरे वा. मी बघतोय मी ऐकतोय तुझं काय चाललंय तुला कोण काय करतोय बरोबर ते येते भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. मला सगळं कळतंय तुला कोण सतावतंय कोण तुला काय बोलतंय तू फक्त गप्प बसायचं बाकीचं मी बघेन म्हणे. आपले मेसेज येतात ते वाचल्यानंतर मला मनाला शांतता मिळते. हो हो तुम्ही मेसेजेस पाठवतात ना. हो ना. हो युट्यूबवर त्याच्यामध्ये नेमकं मी ऑन केलं ना की ते मला बरोबर ज्या दिवशी मी दुःखी असते त्याच्यावर तो उपाय काय बरोबर तेच मेसेज चालू होतात. अरे वा. हे एक माझा अनुभव आहे. आणि देवाने मला माझं एक सोडून 2 घरं मला मिळाली. अरे वा. याची समाधान आहे. आता मी त्यांना सांगितलं माझं घर नाही म्हटलं त्यांना मी स्वामी ते घर तुमचं आहे तुमचं आणि माझं आपण दोघंच राहायचो कुणाला घ्यायचं नाहीये मी सांगितलं. आणि त्यांचा जो फोटो आहे ना दत्तात्रय बरोबर मोठा तो फोटो मला लावायचा आहे त्यांचा त्या घरात. आणि त्यांना सांगितलं तुम्ही आणि आपणच तिथं राहायचो ते घर तुमचं आहे माझं नाही. एवढं मला अनुभव आला की थोडा चांगला पण टाइम हे होणार लागणार नवरा टाइम. एवढा माझा अनुभव सांगा कारण स्वामी समर्थांनी मला सांभाळून घेतले आतापर्यंत. हो हो आणि इथून पुढे आता मी 6 वाजले की त्यांच्या आरती आणि त्यांचं ते तारक मंत्र आणि माळ जपायला बसणार आता मी. बरं संध्याकाळी 6 वाजले की आणि सकाळी 9च्या आत बसते 2 वेळा करते. पण मला कसे तुम्ही त्यांना सांगितलंय माझं कदाचित सेवा चुकत असेल बरोबर होत नसेल तर तुमचं ते मुलगी समजून मला माफ करा. मी सगळ्यांना विचारतच असते हे असंच करायचं
आणि तिकडे केंद्रामधले आहेत ना स्वामी समर्थांचे, हा हा ते प्रत्येक रविवारी जाते ना तर ते लोक मला सांगतात, म्हणलं का आजी तुम्हाला आता माळ अशी पकडा, हे तारक मंत्र असं वाचा, हे मंत्र असं बोला, ही आरती अशी बोला. अरे ते नेहमी मला प्रत्येक संडेला जाते ना ते सांगता समजावून मला. हा 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 मार्गदर्शन करतात ना तरी ताई. पण चुका होतात ना. पण आता तेवढं म्हणजे डोक्यात पण राहत नाही. आता मी बघा 75 वर्षाची आहे मी. हो ना हो ना. नाही हॅलो. एवढं तेवढं थँक्यू. चालतं ताई. करताय तुम्ही सेवा, हेच खूप हा. महत्वाचं आहे ना. हॅलो. तुम्ही सेवा करणं हेच हॅलो. महत्वाचं आहे ताई. हॅलो, हॅलो. आवाज येतोय का? हा आता आला तुमचा. माझा येत होता. हा येत होता पण मला तुमचा जात नव्हता. अच्छा. हा तुम्ही ना बरं ताई तुम्ही हा सेवा करताय हेच महत्वाचं आहे ताई. हा मला जमतंय तसं सांगितलं मी त्यांना. जमतंय तसं करून घ्या. चुकलं तर माफ करा मला. नाही नाही, खूप आणि सुंदर सांगितलं ताई तुम्ही. आणि माझं चुकलं ना म्हणजे त्यांना म्हणते चुकलं ना तर दुसरं माझ्या मनानेच मी समजते असं करायला पाहिजे म्हणजे हे बरोबर आहे. हा हा आणि मग मला 2 पुस्तकं दिल्या त्या कार्यकर्त्यांनी. हा हा एक ते स्वामी चरित्र सारामृत आहे हा आणि एक ते सेवा आणि स्तोत्र आणि मंत्रांचं बुक आहे. हम्म. आरत्या आहे सगळ्या त्यात आरत्या. हा आणि सगळ्या ह्याच्यावर इलाज करतात ना. हा हा म्हणजे कॅन्सर झालं तर काय मंत्र बोलायचा हो हो वगैरे. हो हो आजार. ते 2 बुक मला दिल्या त्यांनी. हा 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 म्हणजे मूर्ती वगैरे नाही माझ्याकडे कारण एका खुर्चीवर एक डब्बा आहे मोठा बॉक्स सामानाचा असतो त्याला खाली केलाय त्याला पुसला बिसलाय त्याच्यावर एक कपडा टाकलाय चांगला आणि ते 2 बुक ठेवलेले असतात आणि खुर्चीवर बसून पायाखाली मी ते टाकायचं असतं ते मला सांगितलं त्यांनी ते आणले मी पायाचा ते टाकायला खुर्चीवर बसतोय म्हणजे पायाचं. हा आसन. हा आसन. मग ते पायाखाली आणलंय कालच आणलंय. तर मी माझ्या पायाचे गुडघ्याचं ऑपरेशन आहे त्यामुळे खाली नाही बसू शकत. मग ताई त्या आजारावर जे मंत्र उच्चार आहेत ना ते करत जा. मंत्र उच्चार ताई त्याने खूप फरक पडतो. हा नाही का आधी तिथे हात शब्द वाचताना जरा त्रास होत होता नंतर प्रॅक्टिस झाला आता मला. हा 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 बरं बरं. हा मग संध्याकाळच्या 2 आरत्या असतात एक दत्तात्रयांची आणि स्वामी समर्थांची हा आणि एक सकाळची असते जी पूजा झाली की ते 2 वेळा आरत्या बोलते दत्तात्रयांची आणि स्वामी समर्थांचे. आणि रविवारी मी तिकडे जाते ना कार्यकर्त्याचं त्यांच्या त्या आरत्या सगळ्या असतात ना बोलतात. हा तेव्हा जाते मी. आणि त्यांचे प्रगट दिन आणि जयंती वगैरे असतात ना हा ते जवळ आल्यामुळे मला बरं वाटते जरा म्हणून जाते तेवढं. घरात बसून तरी ते डोकं माझं आधी मला असं मी डिप्रेशन मध्ये गेली होती. घरच्यांना कोणाला माहित नाहीये. अहो असं टेन्शन मुळेच गेला असाल आणि कशाने काय टेन्शन मुळेच ना ताई. फोनला कुठून बोलता ताई तुम्ही? मी सातारा जिल्ह्यातून ताई. कुठून? सातारा जिल्हा. अरे बापरे म्हणून तिथून येईपर्यंत आवाज मध्ये होतोय का? हा रेंजचा प्रॉब्लेम आहे. आमच्या इकडे आभाळ वगैरे आलंय ना पावसाचं वातावरण ढगाळ वातावरण. अरे हा आणि तुम्ही ऐकून घेतलं बरं झालं. पुष्प मेहरबानी झाली. थँक्यू. नाही तेवढं ऐकून घ्यायला पर्यंत पण लोकांना मैत्रिणी मी कधी सांगत नाही असलं. पण माझ्या आईने सांगितलंय अशा ठिकाणी बोल की त्याचा उपयोग होऊ शकेल. फर्स्ट टाइम की एवढं मी तुमच्याशी बोलले. आणि मी कोणाला माहित नाहीये. बाकी प्रत्यक्षात जे काय घडतं ते सगळेजण बघतात ते मला सांगायची गरजच नाही. हो ना हो ना. की माझ्यावर काय घडतंय. पण मला स्वामीबद्दल तुम्हाला अनुभव सांगायचा होता ना त्यासाठी मी 3:30 वाजल्यापासून प्रयत्न करत होते. तुम्ही ना ताई आता काळजी करू नका. स्वामी तुमच्या बरोबर आहेत. त्यामुळे तुम्हाला आता कोणतीच अडचण येणार नाही. आणि तुमच्या बाबतीत योग्य तोच निर्णय स्वामी घेणार ताई. बरोबर. मला ना अक्कलकोटला भेटायचंय पण मी सांगितलं स्वामीला चावी मिळाली की तुमचा पहिला फोटो लावूया आणि ती वार्ता म्हणजे त्यांनी मेसेज पाठवला बघा. मी मनात बोलली होती ते मेसेज आला होता
हा की माझ्या घरात फोटो लावला ना की मला निमंत्रणचं ते पेपर असतं ना, हा हा हा. हा, ते घेऊन मिठाईचा बॉक्स घेऊन ये मला भेटायला. अरे वा. मेसेज मध्ये येतात ना असं. हो हो तर हो. प्रत्यक्षात मला नाही, मी लावलं की तिथं बघ तुझं घर तुला मिळणार ना, तर ते फोटो लावला ना. हा मी सांगितलं नेहमी की ते आपलं घर आहे, अजून तुझं माझं नाही, ते त्यांचंच आहे. मी हा. नेहमी सांगते ते घर तुमचंच आहे. अरे पण वा. तुमची तिथं स्थापना मला करायचीच आहे. हा हा हा. घर नवीन घर झालं ना, काही वास्तुशांती हे ग्रहपूजा वगैरे होतात ना, हा हा ते झालं ना हा. की मी स्वामी समर्थ म्हणलं तुम्ही तुम्हाला पेढे घेऊन येईन. मला तर आम्ही छापणार नाहीये ते पत्रिका वगैरे, हा. पण प्रत्यक्षात तू येऊन तोंडानेच येऊन तुम्हाला सांगेन अरे वा. की आपलं घर झालं. हा हा हा. खूप छान ताई. आणि स्वामींना तुमचं घर झाल्यानंतर जावा स्वामींना भेटायला अक्कलकोटला. हो, जायचंय ना, ते तर फार इच्छा आहे माझी. हा हा. पण मला बघा एका वर्षामध्ये अनुभव आला सगळा, एका वर्षात. अरे मी वा. तर नाही, स्वामींचं नाव तुम्ही ऐकून होतं, हा. पण एवढे मी सेवा पण केली नव्हती काय. अहो ताई, तुम्ही आता एवढी लहानपणापासून दत्तगुरूंची सेवा केली ना, मग हा, दत्तगुरूंचेच अवतार. दत्तगुरूंचं फक्त मी उपवास पकडत होती, हा हा बाकी काही करत नव्हती. हा हा हा. पण ती पुण्याई आली तसे ना काय मी तुमच्या. हा, आणि योगायोगाने ते गुरुवारचा उपवास आहे ना, स्वामींचा पण निघाला ना, म्हणून बरं झालं. हो हो. नाही, दत्तगुरूंचा गुरुवार आणि स्वामी दत्तगुरूंचेच अवतार ना ताई. हा, म्हणून मी म्हटलं ना स्वामींना, हा तुम्हाला मी ओळखत पण नव्हती, मला माहित पण नव्हती. मैत्रिणीच्या घरी गेली, त्यांनी फोटो ते पुस्तक दिलं, हा की माझ्या घरात टेबल मध्ये पडले ते घेऊन जा. हा घेऊन आली आणि ते वाचलं. जुनं पुस्तक होतं एकदम, हा पण आरत्या वगैरे ते म्हणजे स्तोत्र, ते तारक मंत्र सगळं सेम होतं. हा हा हा. पण आता नवीन पुस्तक निघालत ना, हो हो. आता मला त्यांनी सांगितलं हे पुस्तक तुम्ही तलावामध्ये नाही तर मग गणपती कुठं टाकतात तिथं हा. विसर्जन करा. मग मी ते बुक विसर्जन केलं. हं. आणि दुसरे 2 बुक दिलेत मला, ते सगळे आरत्या, स्तोत्र, सूक्त काय ते आहे ना, मोठं बुक आहे. हा हा हा, ते त्याच्यावर हे लिहिलेलं आहे बघा, मंत्र लिहिलेले आणि स्तोत्र लिहिले. हा हा हा. आणि एक स्वामी चरित्र सारामृत आहे. हा त्याचे दररोज 3 अध्याय वाचते मी. हा. आता म्हणजे 6 पारायण झालेत. अरे वा. हो, भरपूर सेवा होती ना ताई मग. हा, जमतं तेवढं करते मी. हा हा. पण ते पण आता देवाला म्हणते ते जमतंय का, माझं चुकतंय का काय, तेव्हा तिथे माफ कर काही मला. नाही, काही नाही. आपण मनामध्ये शंका आणायची नाही ताई. तुम्ही एवढी सेवा करताय, तुम्हाला एवढे अनुभव येत हा, आहेत म्हणजे. मला शंका येते ना, की हा आपण हा चुकतो तर नाही ना, हा हा हा. नाही, म्हणून. निर्णय घेणारे ते आहेत ना ताई. आपण किती मनापासून सेवा करतो हे महत्वाचं ना. हा, मला सांगतात ते कार्यालयामध्ये, माझ्या वयाचे तिकडं कोणी नाहीये. अहो, आणि माझ्या आता तुम्ही पायाचं ऑपरेशन झालंय. 75 तर वर्षाचे तुम्ही ताई येतात, तुम्ही. ऐकतात, बसतात, आरती बोलतात, हे फार मोठं आहे. हो ना, हो ना. नाही, तुमच्या वयाची लोक नाहीत एवढी सेवा करत, म्हणजे त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम, चालण्याचा प्रॉब्लेम, हो, ते तर ऐकण्याचा. आहे, माझा चालण्याचा प्रॉब्लेम नाही, पण मला जेव्हा कुठे जायचं असे म्हणलं ना, आता मी चालले, तुम्ही माझ्या बरोबर असणार आणि मला तुम्ही दिसणार. अरे वा. कुठल्या ना कुठल्या कारवर, गाडीवर तुमचं ते नाव लिहिलेलं, ते भिवू नकोस, हे मला जाताना पण दिसायला पाहिजे आणि येताना पण दिसायला पाहिजे. आणि ते दिसतं नेमकी माझ्या रिक्षाच्या बाजूला ते कार थांबतात, गाड्या थांबतात. ते तुमच्या हे बरोबरच असेल ना येतात. ट्रॅफिक. हा, तुमच्या बरोबरच येतात ना ताई. हा, बरोबरच येतात. ती कार बीर काय असेल ना, हा जाते पुढे, कदाचित जाते निघून, पण ते दर्शन करतात आणि मग जातात पुढे. हा हा हा. असं आहे ते. हो हो पण हो. ते मला रस्त्याने दिसतात, येताना पण जाताना पण. मी बोलते त्यांना, हा हा. माझ्याबरोबर तुम्ही आहे, आता मी न घाबरता रस्त्याने चालली, हो बाकीचं ना, तुम्ही बघा. हो ना, हो ना, हो ना. हा विश्वासच महत्वाचा असतो ताई. हा हा, खूप सुंदर ताई अनुभव आहे. शेअर हा करते मी. हा. हा, तुम्ही युट्यूबवर दाखवता ना? हो हो हो. तर कधी दाखवताल त्याच्यावर मला दिवस सांगताल, टाइम आणि हे? उद्या हा, उद्या दाखवते ना ताई. उद्या ना? हा. हो हो दिलेलं सगळं परत कसं स्वामींनी दिलं, हो हो आणि हो. त्यांना रस्त्यातून जाताना येताना ते त्यांच्या बरोबरच असतात हे. आणि हो हो. प्रत्येक गोष्ट मी बोलली ना हा की ते घडतंच, आणि मला मेसेज येतोच की ते हा घडले ना आता तुमच्या समोर. हा हा.
मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. जे काही अशक्य होतं ते सुद्धा स्वामींनी आपल्या भक्तासाठी शक्य करून दाखवलेलं आहे. असे सुंदर सुंदर अनुभव तेव्हाच येतात जेव्हा आपली भक्ती किंवा तुमची भक्ती साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी स्वीकार केलेली असते. जेव्हा एखाद्या आयुष्यामध्ये एखाद्या भक्ताने स्वामींच्या भक्ती मार्ग निवडलेला असेल आणि त्याला सुरुवातीला अनुभव येत नसतील तर घाबरून जायचं नाही, कारण स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर काही लोकांना पटकन अनुभव येतात तर काही लोकांना अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु स्वामींची सेवा केलेली कधीसुद्धा वाया जात नाही. तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी देखील स्वामी योग्य वेळ आल्यानंतर त्याचे फळ हे नक्कीच देत असतात. त्यामुळे फक्त सेवा करायची आहे. जे काही फळ देणार आहे ते श्री स्वामी समर्थ देणार आहे. त्यामुळे फळाची चिंता करत बसून वेळ वाया घालवायचा नाही, फक्त सेवा करायची आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता आणि त्याचबरोबर प्रत्येकाला एक मेसेज देखील या ताईंनी खूप सुंदर समजून घ्यायचा आहे आणि दिलेला आहे आणि त्याबरोबर तो प्रत्येकाच्या मनामध्ये, कारण श्री स्वामी समर्थांची प्रचिती या ताईंना जशी आली त्याच पद्धतीने प्रत्येकाने अगोदरच सावध राहणे हे खूप गरजेचे आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. तर तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायचं आहे. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे वरती नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी सुंदर सुंदर अजून अनुभव हे देतच राहतात. कारण जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर केल्यानंतर खूप लोकांना त्याची मदत देखील होत असते. खूप काही लोक असे असतात की ती स्वामींच्या सेवेमध्ये येतात आणि कदाचित तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्याच पद्धतीने खूप लोकांचा देखील असू शकतो आणि त्यांना एक मार्ग देखील मिळत असतो. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही एक अनुभव शेअर करता तेव्हा स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देत असतातच. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाची जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे, परंतु आता तुमचे कार्य आहे की तुम्हाला दिलेला स्वामींनी अनुभव पुढे शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा, कारण नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही वयाची अटींची गरज लागत नाही, स्थानाची गरज नाही. तुम्ही काम करत करत सुद्धा स्वामींचा जप हा करू शकता. त्यामुळे हाताने काम करायचं आहे, तोंडाने स्वामींचा जप करायचा आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये खूप वेळा जेवढं लक्षात येईल तेवढं स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.